मिरजेतील ईदगाह माळ इथं माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी व आरिफ चौधरी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये इब्राहिम चौधरी हे गंभीररित्या जखमी झालेत। तर नगरसेवक पुत्र समीर मालगावेसह 5 हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे। ही घटना रात्री 9 वाजण्याच्या सुमाराला ईदगाह माळ इथं घडली। समीर मालगावेच्या कार्यकर्त्याचा वाढदिवस होता। या ठिकाणी समीर मालगावे व त्याचे कार्यकर्ते उपस्थित होते। याचवेळी माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी आणि आरिफ चौधरी व नगरसेवक जुबेर चौधरी त्या ठिकाणी आले। प्रभागातील कामं केव्हा करणार, या ठिकाणी कशाला आला आहात, असा जाब समीर मालगावे याच्या कार्यकर्त्यांनी नगरसेवक यांना विचारला। त्यानंतर चौधरी गट व मालगावे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली। समीर शेख, ख्वाजा शेख, अमीर शेख, नौशाद शेख, जमीर शेख यांनी इब्राहिम चौधरी व आरिफ चौधरी यांच्या डोक्यात लोखंडी सळईनं हल्ला केला। यामध्ये इब्राहिम चौधरी गंभीररित्या जखमी झालेत, तर आरिफ चौधरी हे किरकोळरित्या जखमी झालेत। इब्राहिम चौधरी यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील डॉक्टर प्रभू यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय। त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी आरोपींना सुनावली आहे। या प्रकरणी नगरसेविका पुत्र समीर मालगावे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। SBN मराठीसाठी गणेश आवळे, मिरज।